नमस्कार. मी डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. खूपदा मातांना असा प्रश्न पडलेला असतो की बाळाला दूध पुरतं आहे की नाही. आमचं लॅक्टेशन मॅनेजमेंट क्लिनिक आहे, त्यामुळं दूध कमी आहे अशी तक्रार घेऊन खूप साऱ्या माता येत असतात. आता दूध पुरतं आहे की नाही हे कसं ओळखायचं? 24 तासात बाळ जर कमीत कमी 6 वेळा लघवी करत असेल आणि जर 1 महिन्यामध्ये 500 ग्रॅम वजन वाढत असेल तर बाळाला आईचं दूध पुरतंय असं समजावं. बऱ्याचदा काय होतं की बाळ खूप रडायला लागतं आणि मग आईला वाटतं की दूध पुरत नाही आहे का, दूध कमी आहे का. तर बाळाच्या रडण्याचे खूप सारे कारणं असतात. बाळाला गरम झालं, उकडलं, थंडी वाजली किंवा बाळाला खूप जास्त गुंडाळलेलं आहे तरी बाळाला त्याचा त्रास होतो आणि रडायला लागतं. किंवा बाळाला काहीतरी टोचत असतं किंवा चावत असतं किंवा बाळाला अगदी साध्या शब्दात सांगायचं तर बोर झालेलं असतं. सगळ्यांनी घ्यावं, खेळावं, कडल करावं असं बाळाला हवं असतं. त्यामुळं प्रत्येक वेळेला बाळाचं रडणं म्हणजे दूध नाही आहे असा अर्थ मातांनी काढू नये. आता नॉट इनफ मिल्कचंच अजून एक एक्झाम्पल मी सांगते. माझ्याकडे एक मदर आली होती. ती सांगत होती की दूध तर तिला भरपूर आहे आणि तरी पण बाळाचं वजन वाढत नाही. फॉर्म्युला द्यायचा का काय असा विचार चालू आहे. तर काय करायचं? मग मी तिला विचारलं की ती कसं फीड करते. तर ती म्हणली 5 मिनिटं उजवीकडे, 5 मिनिटं डावीकडे असं पाजते. तर पहिली गोष्ट, 5 मिनिटात बाळाचं फीड होऊच शकत नाही. बाळ पितं, मध्ये थांबतं, झोपतं. त्यामुळं बाळ काही कंटिन्युअस पीत नसतं. मध्ये मध्ये गॅप जातो त्याचा. त्यामुळं बाळाला साधारणतः 20 ते 30 मिनिटं बाळाला एका साईडला घ्यायला पाहिजे. सुरुवातीचं दूध थोडं पाणीदार असतं आणि नंतरचं दूध घट्ट असतं. त्यामुळं एक साईड जेव्हा बाळाला पूर्ण पाजली जाते तेव्हा बाळाचं वजन वाढतं. आणि मग या पद्धतीनं तिला शिकवल्यानंतर तिने तसं केलं आणि मग बाळाचं वजन वाढायला लागलं. त्यामुळं नॉट इनफ मिल्क असा विचार करण्यापूर्वी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करा. थँक्यू.